सहकारी आहेत. आज शानू कुरेशी यांना आपण पाहतो, मॅन फ्रॉम बुमरा. खऱ्या अर्थानं आमचे सहकारी आहेत. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही एकत्र खूप आनंद घेतलेला आहे. मात्र यावर्षी मला वाटतं भिवंडी शहर, कल्याणचा परिसर, डोंबिवलीचा परिसर यामध्ये गुंतलेले राहिल्या कारणामुळे शानू कुरेशी बऱ्याच दिवसानंतर आपल्याला जॉईन होत आहेत. ही अतिशय जमेची आणि आनंदाची बाब आहे. दरम्यान खेळायला सुरुवात करते प्लीज. पहिलं षटक पॉवर प्लेचं. बाझील गोलंदाजी सज्ज येतो. एक जबरदस्त प्लेयर आहे. खऱ्या अर्थानं सरस्वती खालिंग येथील जर स्पर्धा कोणी गाजवली तर ती सरस्वती खालिंगने विजेतेपद मिळवलं म्हणून त्यांचं नाव लौकिक होईल. पण मी म्हणेन निश्चितपणे ती गाजवली 70-70 चेंडूंनी आणि गाजवली ती प्रलेश मुराजन. दरम्यान ब्राझीलचा पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता, अचूक झेल टिपतोय, पहिला गडी बाद केला जातोय. तलोली संघाला पहिला झटका. माईज आलेला आहे. एसएससी पडगाव वर्सेस आपण पाहतो तलोली स्पोर्ट तलोली. बाझील दमदार गोलंदाजी, माईज. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच गुडलाईन स्पॉटच्या पुढे चेंडू होता, मात्र चेंडूला ओळखू शकला नाही माईज. चुकी घडते बाझील कडनं. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच. आता डू ऑर डायची स्थिती आहे, कारण दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेले आहेत. इथे जो जिंकणार आहे तो पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे आणि अशा स्थितीमध्ये झेल सोडणं खूप घातक ठरू शकतो. दरम्यान माईजचा झेल सुटलेला बाझील कडनं. धावबलकावरती एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दरम्यान बाझीलचा पुढचा चेंडू, थोडा स्लोवर चेंडू, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, उडी घेतली, मात्र चेंडूने त्याच्या हातावर उडी घेत सीमारेषा गाठली. चौकार. अंतिम सामन्यामध्ये काय खेळलेला जयेश वारके, लाजवाब खेळी. बडे मॅच में बडे खिलाडी खेळते अशा पद्धतीचा खेळ जयेश वारकेनं सरस्वती स्पोर्ट्स अंतिम सामन्यामध्ये आम्हाला दाखवला होता. दरम्यान पहिलं षटक मार्गस्थ आहे. बाझील गोलंदाजी करेल, समोर जाईल तो खिजर रईस. या खेळाडूने आपले चाहते निर्माण केलेले आहेत. काय खेळी आहे, जबरदस्त अशा पद्धतीनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खिजर रईसची बॅटिंग पाहण्यासाठी सुद्धा दर्शक हे नेहमीच सज्ज असतात. दरम्यान बाझील गोलंदाजी करेल, सामोरं जाईल तो खिजर रईस. दरम्यान डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा वाईट. ज्या पद्धतीनं त्यांनी गिरकी घेतली होती, बॅट किती वेगानं फिरली होती, जणू काही चाबूक फिरतोय अशा पद्धतीने बॅट फिरली होती. मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क पाहायला मिळत नाही. धावफलकावरती धावा झळकतायत. एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही एंडकडनं इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रूज एंडकडनं गोलंदाजी होते. पॉवर प्लेचं षटक. दरम्यान पुढचा चेंडू वुडलँड स्पॉटच्या थोडा पुढे चेंडू ठेवला गेला. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आगळ्या वेगळ्या ढंगानं झेल घेण्याचा प्रयत्न, आणि अशा पद्धतीने तुम्ही झेल घेऊ शकत नाही. झेल दान होतो, मौका भी दिया और चौका भी दिया. बैरन हुई तो देखा किया, एक हालत मेरी हाल कर दिया.
गॅप शोधलेला आहे. अतिशय सुरेख देखणा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, दर्शनीय चौकार. काय फटका मारला, फुल्ल रेंज चेंडू होता, अचूक रीतीने ओळखला, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गॅप शोधला आणि अतिशय दर्शनीय आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती 14 धावा झळकत आहेत. चॅम्पियन सुपर लीग पडघा, एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल साजिद भाई अँड कंपनीचं. संधी आहे इथे आणि या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मात्र इथे आता संधी नाहीये दोन्ही संघांसाठी, कारण डू ऑर डायची स्थिती आहे. दोन्ही संघ एक जर सामन्यात पराभूत झाले तर या स्पर्धेच्या बाहेर त्यांना पडावं लागू शकतं, कारण दोन्ही संघांनी 2-2 विजय साकारलेले आहेत. आणि ग्रुप सी चा हा शेवटचा सामना आहे. मात्र ग्रुप डी ला जेव्हा आपण सामोरं जाणार आहोत, एक जबरदस्त आणखी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाराव्या खेळाडूची पेनल्टी. यस, मला वाटतं एसएससी पडगा संघाचा 12वा खेळाडू नाहीये आणि 2 धावांची पेनल्टी. त्या 2 धावा आम्ही ऍड करतो आहेत. कर्णधाराने लक्षात घ्या, एसएससी पडगे संघ दरम्यान आतिश लोणे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू, निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला. एकेरी धाव मिळेल. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या आणि आता काढलेली एक धाव. 17 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. यस, आणि आपण या ठिकाणी तिसऱ्या पंचांना, तिसरे पंच मैदानात प्रवेश घ्यायचा आहे प्लीज. या ठिकाणी आपण टीव्ही चेक करायचा आहे. या तिसरे पंच लवकर. भीमर चेंडू या ठिकाणी चेक केला जातोय. 17 धावा आहेत. स्पर्धा अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाली. स्टँड बघा किती सुंदरतेने तयार केलेले आहेत. हे षटक आहे, सुरुवात टोल नाका एंड कडनं आपल्याला पाहायला मिळते. आतिश लोणे याने सुद्धा धारदार गोलंदाजी केली होती आणि एसएससी पडगा संघानं काच टाकलेली. आम्ही सुद्धा रेस मध्ये आहोत हे त्यांनी सरस्वती खालील स्पर्धेमध्ये दाखवलं. मात्र इथे आता नॉकआउटची स्थिती निर्माण झाली. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण या ठिकाणी आपल्याला कॅच करायला जो प्रसंग आहे तो कॅमेऱ्यात टिपता आलेला नाहीये. आपका डिसीजन रहेगा वो डिसीजन. नो, ओके, खेल चालू करो. लीगल बॉल. 17 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे आणि मिड विकेटच्या क्षेत्राकडे हा फटका खेळला गेला होता. एकेरी धाव, 18 धावा धावफलकावरती. मागच्या 2 दिवसापासून आदित्य आणि दीपक सुतार यांचे अतिशय सुरेख सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होते. त्यातून स्पर्धा कव्हर केली जाते. पण आता अशी वेळ आली 2024च्या विचार केला आपण तर खूप कमी स्पर्धा झाल्या. मात्र 2025ला पंचांनी कुठे जायचं आणि कॉमेंटेटरनी कुठे जायचं हा एक 100 प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण गावागावामध्ये एक स्पर्धा संपली, दुसरी स्पर्धा संपली, तिसरी स्पर्धा, अशा पद्धतीनं अनेक स्पर्धा आलेल्या आहेत. दरम्यान खेळाला सुरुवात होते. पुढचा चेंडू आतिश लोणेचा, सामोरा जाईल फलंदाज. एक उत्तुंग फटका, चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्या बात आहे, जबरदस्त हनुमान उडी, उंच उडी घेत झेल टिपलेल्या लाजबाब झेल. अप्रतिम झेल. या टुर्नामेंटमध्ये
अतिशय सुरेख सुंदर रीतीने आपल्याला झेल पाहायला मिळालेला आहे. 6 धावा काढून मला वाटतं माहीत तंबूत परतला, निघाला होता नवीन आलेला फलंदाज मोहम्मद अजहरुद्दीन जिने कहा जाता है फटके आणि अतिशय दर्शनी फटके त्याच्याकडे आहेत. अतिश लोडे यशस्वी गोलंदाज, या षटकामध्ये त्याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. पहिल्या षटकात चेंडू होता, स्लॉट मध्ये तो अरकाम पटेलच्या फिरकावून दिला जातोय वाईड. लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दोन धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. दरम्यान आतिशचा पुढचा चेंडू गोलंदाजी केली. जयेश वार करण्यासाठी नक्की तो आसुसलेला असतो, परंतु गोलंदाजीची धार आहे ती कुठेतरी पहिली धार आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण जयेश वारकेची गोलंदाजी ही सुद्धा खूप सुरेख सुंदरतीने अनेक सामन्यांना कलाटण्यात येणारी असायची. ती धार त्याला प्राप्त करावी लागेल. कुरुंदेंड आणि तिकडनं गोलंदाजी साठी हे षटक आपण पाहतो आहोत. पडघा सरस्वती स्पोर्ट खालिंग आयोजित स्पर्धेचा उपविजेता संघ गात टाकून दिली आणि विजयाच्या अश्वावर जणू काय आपण आरूढ झालेलो आहोत. स्विचिटचा प्रयत्न होतो आहे, मात्र अपयशी प्रयत्न म्हणावा लागेल. बॅटला स्पर्श करत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे चाललेला होता आणि त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू जयेश वारके
आता मात्र एक जबरदस्त घणघणाटी आघात आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जाईल. मनोज डीजे मनोज आपल्याला साथ देत आहेत आणि मी त्यांना विनंती करेन जेव्हा जेव्हा मैदानात चेंडू येईल त्यांना आपण थांबूया. 38 धावा धावबलकावरती पहिल्या चेंडूवरती आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता खिजर रईसने, त्यात यश आलं नाही. मात्र पुढचा चेंडू नॅचरल गेम खेळतो आहे आणि ती त्याची खासियत आहे. दरम्यान जयेश पारखे गोलंदाजी करेल. फुलवार टप्प्याचा चेंडू होता, क्या बात आहे, सुरेख चेंडू. त्या चेंडूला सन्मानित करावा लागला. मला वाटतं बॅटची कडा घेत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे गेला होता. क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव निश्चितच मिळते आहे. मात्र 3 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. धावबलकावरती 39 धावा झळकल्या जात आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दरम्यान जयेश पारखे गोलंदाजी करे. खूप वेळ घेत आहेत दोन्ही संघ. हा अधिकचा वेळ आयोजकांना फार टेन्शन वाढवणारा असतो. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा हळुवार चेंडू. बॅट वेगानं फिरत होती. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क जसा पाहिजे तसा आपल्याला पाहायला मिळत नाही. एकेरी धाव मिळेल. एक धावेच्या जोरावर 40 धावा धावबलकावरती झळकल्या जात आहेत. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांकडे ही फलंदाजी ही जमेची बाजू आहे. दरम्यान पुढचा चेंडू जयेशचा सामोरा जाईल तो अरकाम पटेल. क्या बात आहे, खूप सुंदर चेंडू. ब्लॉक होलचा भेद घेणारा चेंडू होता. चेंडू कव्हरच्या क्षेत्रात धाडला गेला. 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या गेल्या. कॉलिंग खूप सुंदर आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. 2 धावेच्या जोरावरती धावबलकावरती 42 धावा झळकल्या जात आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 14च्या सरासरीने या धावा आपल्याला पाहायला मिळतात. ही अतिशय जमेची बाजू, कारण धावफलक हा अधिकाधिक मोठा असणं, सरासरी असणं गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक हळुवार चेंडू. चाबूक शॉट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत सणसणीत खणखणीत चौकार. पहिला फेरीचे जे सामने असतात मला वाटतं ते 5 षटकांचे पाहायला मिळतात. क्या बात आहे. अजून काय, आणि पेनल्टी मिळेल तिकडनं. खेळाडू कक्षातून कोणीही आवाज देऊ नका प्लीज. स्पर्धा आपण अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीने पाहतो आहोत. नियमांचं आपण पूर्णपणे पालन करूया. 4थं षटक, प्लीज खेळ सुरू करा. या छोटा साई याने तर प्रभावी गोलंदाजी केली. फारुख बर्डी सराने पण त्याचं कौतुक केलं. अतिशय चिमुकलाय, परंतु काय गोलंदाजी करतोय. उझेर नाचेन यांचं आगमन झालंय. याच बीसीसी संघाचा अनेक वर्ष कर्णधार, ज्याने खऱ्या अर्थानं या पडगा परिसराच्या फलंदाजीची, गोलंदाजीची आणि कर्णधाराची धार समस्त भिवंडी तालुक्याला दाखवलेली आहे, ते हुजेर नाचेन यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थापित व्हायचं आहे. वीआईपी डायस पे आपको आना है. चला खेळ सुरू करा प्लीज. साई, तो षटक 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. खेळ सुरू करायचा. साई, साईच्या माराला सामोरा जाईल अरकाम पटेल. पहिला चेंडू, क्या बात आहे. बॅटची कडा घेत चेंडू गेला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये, बाजीलच्या हातात, आणि एक मोठा मासा, देव मासा साईच्या जाळ्यात अडकला जातोय. डीजे
उसळी मिळते आणि याच चेंडूवरती आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आत्मघातकी ठरतोय. बॅटची हलकी कडा घेत यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विचावतोय. कौतुक करावं लागेल साईचं, कौतुक करावं लागेल वादिलचं. जल्लोष पाहतोय एसएससी पडके संघाच्या बाजूनं. दरम्यान धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा कामरान पटेल. नक्कीच 15 वर्ष केवळ वय असलेला साई, विकेट हॅट्रिक घेणारा साई, कौतुक करावं तेवढं. थोडस दरम्यान मोठा फटका, चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. यास क्या बात है, उजवीकडे शपल होत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बारी बारी सबकी बारी, कभी बल्लेबाज की बारी तो कभी गेंदबाज की बारी. अतिरिक्त मॅच आहे आमच्यासाठी. बीसीसी बोरवली आणि अर्जोली. चला आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊया. चलो बोरोली एक्सप्रेस, टॉस बॉक्स में आना है आपको. दरम्यान खेळायला सुरुवात होईल. साई 15 वर्षाचा मुलगा, काल विकेट हॅट्रिक आणि यापूर्वीही पाहिलं काय खेळ. दरम्यान साई सामोरं जातोय उसामा. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे, झेल निघतोय. सलग दुसरा गडी बाद करतोय साई. साईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साई अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी. निश्चितच शरीरापासून दूरवर खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान मारा करतोय 15 वर्षाच्या मुलाचा हा वेगवान मारा अतिशय कौतुकास्पद. मी निश्चितच विनंती करेन या ठिकाणी उपस्थित सर्व दर्शकांना जोरदार टाळ्यांनी आपण साईला दाद देऊया. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त मारा. 53 धावा. यानंतर नाणेफेकीसाठी मला वाटतं सज्ज असतील आमचे समालोचक आदित्य जाधव सर. पेशाने इंजिनियर आहेत. दरम्यान साई दरम्यान एका टप्प्याच्या सायानं चेंडू लॉंग ऑन द क्षेत्राकडे गेला. चेंडू अडवून परत फेकी होते. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चेंडू अडवला तर केवळ एक धाव. अशा पद्धतीनं 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावफलकावरती धावा झळकतायत. 54 धावा. विजयाचं लक्ष असेल 55 धावांचं. हे कसं पूर्ण केलं जाईल नक्कीच आपण व्हॉइस ऑफ भिवंडीचा दीपक सुतार याच्या आवाज ऐकणार आहोत. परंतु नाणेफेकीकडे जातोय. यस आदित्य जाधव सज्ज आहेत. थैंक यू सो मच गायकवाड़ सर. आइए दोस्तों, हम एक बड़े मैच के टॉस की तरफ जा रहे. बीसीसी बोरीवली पड़गा बनाम अर्जुली
स्पोर्ट्स के बीच में मैं सम्मानीय पीटीसी का एक बहुत पुराना चेहरा और लेजेंड प्लेयर उज़ैर नाचन साहब से निवेदन करता हूँ, आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है। अजीज पठान टॉस बॉक्स और मोहसिन पठान आप टॉस बॉक्स देख सकते हैं। सम्मानीय उज़ैर नाचन साहब के शुभ हाथों से टॉस होता हुआ कॉलिंग था वहाँ पर हेड और आया भी इस वक्त हेड। ये टॉस विनिंग कैप्टन को उमेश राणे स्पॉन्सर कोल्ड ड्रिंक्स उज़ैर नाचन देते हुए मान्यवर से निवेदन, आपको मंच पर जाकर मंच की शोभा बढ़ानी है। मेरे साथ मोज़म पटेल है। लीग मैच फॉर्मेट और पहला मैच आपका बीसीसी बोरीवली पड़का के सामने। टॉस जीता है मोज़म, क्या करना चाहेंगे? पहले फील्डिंग करेंगे हम लोग। 5 ओवर में बीसीसी को कहाँ तक रोकने की कोशिश रहेंगे और ऐसे कौन से बैट्समैन है जिनको आप जल्दी आउट करना चाहते हैं? हम लोग ऐसा कुछ नहीं, हमारा नेचुरल गेम खेलेंगे, 50 के अंदर रोकने की कोशिश करेंगे। टीम के कैप्टन मोज़म पटेल का क्या रोल रहेगा? देखते हैं इंशाल्लाह गेम करते हैं। ऑल द बेस्ट मोज़म। मेरे साथ पड़गा एक्सप्रेस राहिल शेख है। टॉस आपके लिए इम्पोर्टेंट था राहिल? टॉस तो इम्पोर्टेंट था, लेकिन अब आपको बल्लेबाजी दी है, कहाँ तक जाने की कोशिश रहेंगी बीसीसी बोरीवली पड़गा की? 5 ओवर में 60-65 मारने की कोशिश करेंगे। एक आखिरी सवाल, जो शो है इसकी चर्चा हो रही है पड़गा के परिसर में, आप क्या कहना चाहेंगे? वो अच्छा शो रखा है साजिद मोहम्मद ने और एसएस टीम। ऑल द बेस्ट राहिल। The news from the toss box, Arzoli won the toss and decided to ball first. Back to the commentary box, जहाँ पर मेरे साथी कमेंटेटर दीपक सुतार तैयार है इनिंग के लिए। 4 ओवर में कुल मिलाकर तलवली स्पोर्ट्स तलवली ने 54 रन बनाए और 55 रनों का टारगेट सेट किया इस वक्त। थँक्यू सो मच आदित्य. 54 धावा पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलंय. दुसऱ्या डावामध्ये हा सामना जिंकण्यासाठी एसएससी पडगा टीमला 55 धावांची आवश्यकता आहे. सामना महत्त्वपूर्ण आहे कारण का लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि सी ग्रुपमधून हा शेवटचा सामना टॉप 5 मध्ये जाण्यासाठी ही लढाई सध्या सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये साईने अफलातून गोलंदाजी केली, ज्याने 3 विकेट घेत असताना 8 धावा फक्त खर्च केला. आणि त्याच वेळेस माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये प्रश्न होता की साई मागच्या दिवसामध्ये देखील चमकला होता, गोलंदाजी करत असताना विकेटची हॅट्रिक घेतली होती, त्याला पहिलं ओव्हरची जबाबदारी का दिली नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु आता बॅटिंग करत असताना टीमला उत्तर द्यावं लागेल. बाझिल ज्यांनी काल षटकारांची हॅट्रिक ठोकली होती, तो स्ट्रायकिंगवर कुठं ऑन साईडला हुक करून दिले. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना दमदार षटकार ठोकलाय आणि गोलंदाज लतीफचं स्वागत केलंय. फलंदाज बाजील यांनी भव्य दिव्य स्वागत करत असताना या 6 धावांशी एसएससी पडगा टीमचं खातं ओपन केलंय फलंदाज बाजीलने. सिक्सर बड़े गेंदबाज के सामने अब मोर्चा खोलते हुए पावर प्ले में बैट्समैन बाजिल शेख सिक्सर के साथ स्वागत किया है. चांगलंच स्वागत केलं. काल देखील बाजिलने षटकारांची हॅट्रिक ठोकली होती एनसीसी ब्रुवलीच्या विपक्षामध्ये आणि आता देखील 55 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात करून दिली पडगा टीमला. खरं तर आज प्रलेश मुरंजन या टीम मध्ये नाहीयेत, बॅटिंग लाईन थोडीशी आदित्य कमी आहे, परंतु साईने काय गोलंदाजी केली. स्लॉक ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या. कालच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली, आधी ते असं वाटलं होतं तुला की या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याला पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी द्यायला आवश्यकता होती? यस, क्योंकि पहले ओवर में 14 रन बने थे, उसके बाद 16 रन आतिश लोने ने दिए थे, उसके बाद जयेश वार्के भी महंगे साबित हुए, लेकिन आखिरी ओवर साई का
जिसमें केवल 8 रन और 3 बड़ी विकेट उन्होंने हासिल की थी। जर गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला असता तर पहिल्या इनिंग मध्ये धावा कुठेतरी कमी झाल्या असत्या, परंतु 55चा लक्षाचा फटका करत असताना पहिल्या चेंडूवर षटकाराची मोहर लागली आहे फलंदाज बाजिलच्या खात्यामध्ये. या 6 धावा येतील. राईट हँड ओव्हर द विकेटने बाजिलसाठी पुन्हा एकदा ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटची अतली कडा शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक कोणती धाव नाहीये. शॉट्स के पीछे टाइमिंग नहीं हुआ था प्रॉपर और यही कारण था कि शॉट फाइन लेग की खिलाड़ी लगभग जो बैकवर्ड स्पिनिंग के निशान पर है उनके पास गेंद चली गई थी. कोई भी रन है, एक अच्छी गेंद समाप्त होती हुई लतीफ रईस की. ओव्हर द विकेटने बाजिलसाठी ऑन साइडला स्लॉग स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता, परंतु संपर्क करू शकले. थोडीशी सफेल देखील झाले होते. पहिल्या चेंडूवर जरूर आदित्य षटकार आला, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. टायमिंग यावेळी साध्य करता आले नाही. कुठेतरी गती कमी केली या चेंडूवर लतीफने. देखिए लतीफ रईस विकेट टेकर गेंदबाज है तलवली स्पोर्ट्स के और पहली गेंद पर सिक्सर लगने के बाद कमबैक करते हुए, लेकिन बाजिल भी क्लास प्लेयर है, कभी भी शुरुआत कर सकते. काल मंत्र देते हुए जयेश वारके उनको. ओव्हर द विकेटने बाजिलसाठी पुन्हा एकदा हुक केलाय. फाईन लेग मधून चेंडू जाईल सरळ मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना या इनिंगचा बाजिलच्या खात्यामध्ये आलेला दुसरा दणदणीत षटकार. इस ओवर में लतीफ रईस के 12 बिना किसी नुकसान पर अच्छा स्टार्ट हम कह सकते हैं एसएससी स्पोर्ट पडगा टीम का. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात बाजिल या ओव्हर मध्ये करून देत असताना पुन्हा एकदा ओव्हर पिच समोर लॉफ केले. डाऊन डगवणा फटका सजवलाय. ताकद झोकली ती. टायमिंग देखील प्रॉपर आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. शॉट ऑफ द टूर्नामेंट हम कह सकते हैं. पुन्हा एकदा उडवलाय. उंची भरपूर अंतर कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप मिड विकेट मधून येतोय कॅच आणि बाजिलची खेळी संपुष्टात. पहिला झटका लागत असताना एसएससी पडगा टीमला फलंदाज बाद बाजिल. विकेट जयेश के लिए. नए बैट्समैन प्रतीक आ चुके. लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन हम देखते हुए परलेश मुरांजन की कमी अब महसूस होती हुई. खेल की शुरुआत करनी है तलवली स्पोर्ट्स. राइट आर्म ओवर द विकेट जयेश के लिए. पहली गेंद पुल कर दिया है. गेंद जारी इस वक्त पहले बाउंस पर लॉन्ग ऑन के बाहर 4 रन के लिए.
पोचते. चांगलंच बॅटल रंगेल जयेश वारके विपक्ष अफसर रईस. फिर से हवा में उड़ा दिया है, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी उसामा पटेल और फिर एक मर्तबा बढ़िया कैच. ये देखिए दूसरा कैच उन्होंने पकड़ा है और दोनों भी कैच बहुत मुश्किल थे. चौकाराने आपल्या इनिंगला जरूर सुरुवात केली होती जयेश वारकेने, परंतु त्याला देखील अफसर रईसने बाद केलं. उसामेचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 20 वर 2 गडी बाद, करंट रेट 15 ची सरासरी गाठली, परंतु 2 विकेट आदित्य गमावलेत. इथून तुम्हाला विकेट टेकून बॅटिंग करावी लागेल, तरच या 55 धावा 4 ओव्हर मध्ये पूर्ण होतील. डेफिनेटली दीपक, क्योंकि यहाँ से विकेट हाथ में रखने पड़ेंगे पड़गा टीम को, जबकि स्कोर 55 टारगेट सेट किया और इसके जवाब में स्कोर केवल अभी तक 20 रन बने. यहाँ से भी जीतने के लिए 35 रनों की जरूरत है. बची हुई इस वक्त 16 गेंदों पर 16 गेंदे 35 रन. समीर बजागे नए बैट्समैन आ चुके हैं, दोनों भी अब लेफ्टी बैट्समैन क्रीज पर है. राउंड विकेट समीर के लिए आते ही दान दिया है मिड विकेट के ऊपर से 6 रन. रिप्ले मध्ये पण पाहू शकता कशा पद्धतीने खेचला सरळ समोरच्या दिशेने मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना समीरने षटकार ठोकलाय. चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये पडगड टीमच्या माध्यमातून, परंतु 2 विकेट गेलेत 26 वर. आणि अफसर रईस ज्यांनी विकेट घेतली महत्वाची, परंतु समीरने देखील त्याला चांगलं प्रत्युत्तर दिले. एकीकडे आपण पाहू शकतो विकेट येतात आदित्य, परंतु दुसरीकडे जो फलंदाज डगआउट मधून मैदानामध्ये येतो त्याच्या बॅट मधून चौकार आणि षटकार अशी भाषा बोलली जाते. यस, क्योंकि लक्ष्य 55 रनों का और आपको अटैकिंग क्रिकेट ही खेलना पड़ेगा, वही काम कर रहे हैं. लेकिन बीच में विकेट भी गिरी है इस वक्त तलवली स्पोर्ट्स की. 2 विकेटों के नुकसान पर 26 रन 55 का पीछा करती हुई साजिद शेख फैम टीम एसएससी स्पोर्ट पड़ेगा. राउंड विकेट समीर के लिए. ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी कारपेट के सारे डीप स्क्वायर लेग पर आसिफ ने गेंद को उठाया है. 1 रन इस बीच पूरा करते हुए स्ट्राइक अब चेंज होती भी. प्रतीक जाधव के पास अब स्ट्राइक जती. एका सिंगल दावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली. करंट रेट 17.33 चा म्हणजे चांगली बॅटिंग होते, परंतु 2 विकेट गेले. तिथून विकेट टिकून आदित्य विकेट टिकून ठेवून फलंदाजी करावी लागेल. इथून जर विकेट गेली तर पडगा टीमवर दबाव निर्माण होऊ शकतो, म्हणजेच विकेट टिकून इथे दुसऱ्या ओव्हर पर्यंत फलंदाजी झाली पाहिजे. यस, और कहीं ना कहीं तलवली स्पोर्ट्स की कोशिश रहेंगी यहाँ से और 1-2 विकेट लेने की. अफसर प्रतीक के लिए मिड ऑफ पर गेंद के नीचे खिजर और आउट हो गए बैट्समैन. कई ऐसे बैट्समैन है जो आकर रन बना सकते, लेकिन बैटिंग ऑर्डर में अब चेंजेस हम देखते हुए नए बैट्समैन नंबर 5 पर निखिल को भेजा है. बैटिंग ऑर्डर में अब बहुत सारे हम चेंजेस देखते हुए पड़गा टीम की. अगदी बरोबर, बॅटिंग लाईन मध्ये थोडासा बदल केलाय. प्रलेश आज नाहीये, परंतु 3 विकेट गेलेत. आपण विकेटची देखील चर्चा करत होतो की विकेट आली तर तलवली टीमसाठी महत्वाची गोष्ट असेल. विकेट टिकून खेळणं गरजेचं आहे. आक्रमक पवित्र हातात घेतलंय पडगा टीम या सामन्यासाठी, कारण का या सामन्यातील विजेता संघ टॉप 5 मध्ये जाणार आहे आदित्य. निश्चित तौर से, क्योंकि ग्रुप सी का ये आखिरी और अंतिम मैच हम
देख रहे हैं। इसके बाद ग्रुप डी की शुरुआत होगी। निखिल के लिए उठाने की कोशिश, प्ले एंड मिस। 2 ओवर की समाप्ति के बाद 27 रन 3 विकेटों के नुकसान पर एसएससी स्पोर्ट पड़गा अब बची हुई 12 गेंदों पर जीतने के लिए 28 रनों की जरूरत। रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता हुआ एसएससी स्पोर्ट्स पड़गा टीम के लिए 12 गेंदे 28 रन प्रति ओवर। अब 14 का रन रेट आ चुका है। देखिए 2 ओवर के लिए 12 मिनट का समय खर्च हुआ है। अब ओवर नंबर 3 आपको 3 मिनट के अंदर पूरा करना है। अगर नहीं होता है तो फिर एक आपको खिलाड़ी सर्कल के अंदर लगाना है। अगदी बरोबर उल्लेख केला तर 14 ची सरासरी आदित्य इथून गाठायची, परंतु 13.50 ची सरासरी गाठली आहे. म्हणजे जी सरासरी पाहिजे त्या सरासरीने एसएससी पडगा टीमचा प्रवास सुरू आहे. परंतु 3 विकेट घेतल्यात त्या कुठेतरी मागत पडत असताना इथून विकेट टिकून समीर आणि निखिलला फलंदाजी करावी लागेल. समीर देखील एक चांगला फलंदाज आहे. त्याने आल्या इनिंगला सुरुवात केली षटकाराने आणि त्याची साथ येण्यासाठी खेळपट्टीवर आता नॉस्ट्राइक इनवर निखिल ही जोडी. प्रलेश आज नाहीये, बॅटिंग लेंथ थोडीशी कमी आहे. एक महत्वाचा फलंदाज नसला तर थोडासा धोका नक्कीच असतो टीमला. आणि त्याचबरोबर पॅनल्टीच्या 2 धावा कदाचित पडगा टीमला या मॅच साठी मागत पडू शकतात. षटक क्रमांक 3 कामरान पटेल जो फलंदाजी नेहमी चांगली करतो आणि त्याच्यावर आता 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. कुरुन गावांच्या एंड कडून आता गोलंदाजी होईल. आणि समीर साठी आउटफील्ड मध्ये डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले. राउंड द विकेटने लेफ्ट हँड बैटर साठी उजव्याष्टीच्या खूपच दूर वाईटचा इशारा. एक्स्ट्रा के रूप में इस वक्त स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर जा चुका है. हमारे बीच में गोपाल रॉयल फलूदा के पहुंच चुके हैं. उनका भी विशेष आभार व्यक्त करते. वीआईपी मंच पर उनका आगमन हो चुका है. त्यावेळी कट केलाय खूपच सुंदर फटका, परंतु डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर राहिले. त्यांना बीट करून चेंडू मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. ऑबिस्टम की बाहर की गेंद थी, उसको केवल दिशा दी थी. स्क्वायर ऑफ द विकेट डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए सोच समझकर बल्लेबाजी कर रहे समीर अपनी टीम के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 3 विकेटों के नुकसान पर. चांगली फलंदाजी करतोय समीर. 3 चेंडू फेस केलेत. 11 धावांचं त्यांनी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये योगदान दिले. राउंड द विकेटने यावेळी फ्लिक केले ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम झेल. विकेटचं पतन. 4था झटका लागत असताना एसएससी पडगा टीमला काय जबरदस्त झेल. फरीदच्या माध्यमातून या विकेटचं श्रेय आदित्य गोलंदाजापेक्षा क्षेत्ररक्षकाला द्यावं लागेल. बढ़िया रनिंग कैच. आखिरकार समीर डगआउट में जाते हुए 4था विकेट गिरता हुआ 32 पर. बड़ी विकेट अब ली इस वक्त कामरान पटेल ने. नए बैट्समैन आतिश लोने आ चुके हैं. आता मात्र 10 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. टॉप 5 मध्ये या लीग फॉर्मॅट मधून टॉप 5 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष दोन्ही टीमचा सध्या सुरू आहे. एकीकडे तलवली स्पोर्ट तलवली तर दुसरीकडे एसएससी पडगा टीमचा जर विचार केला तर ते ऑर्गनाइज कमिटी मध्ये सध्या आहेत. त्यांची स्पर्धा आहे. त्यांच्याकडे सर्वांच्या आता नजरा आहेत. 32 वर 4 गडी बाद झालेत. 23 धावांची गरज. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. कामरान अतिश साठी अतिश लोणे खोलवर टप्पा होता. ऑन साइडला टर्न केलाय. बॉटम इनचा वापर करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक फक्त सिंगल येते अतिशच्या खात्यामध्ये. देखिए अब बॉलिंग लाइनअप पूरी तरह से चार्ज हो चुका है. बांध के रखा. अब कहीं ना कहीं 3रे ओवर में कामरान ने निखिल सामना करते हुए अब आतिश लोने ने 1 रन बनाकर अपना खाता खोला. जबकि टीम का स्कोर 33 पर जा चुका है. फरदीन सध्या 12वा प्रतिनिधी तलवली स्पोर्ट तलवलीचा. त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला म्हणूनच 2 धावा पेनल्टीच्या दिल्या गेल्या त्यांना. त्याची चांगली कामगिरी म्हणावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन. पहिल्या धावेसाठी संघर्ष. ओव्हर थ्रो
परंतु बॅकअप आहे. फरदीनने तो प्रश्नचिन्ह आदित्य उपस्थित केला होता आणि 2 धाबांशी जर एसएससी पडगा संघ जरी ते हार पत्करतोय तर 12व्या प्रतिनिधीची जी जबाबदारी आहे ती खूपच महत्वाची असेल. त्याच्या चेहऱ्यावर सध्या स्मित हास्य आहे, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. यस, निश्चित तौर से कामरान मुड़ते हुए और दी विकेट. अकुट टप्पा ऑन साइडला फाईन क्षेत्रामध्ये हुक करून दिला. अतिश लोणेच्या माध्यमातून आलेला कडक षटकार. दूरी अब 40 पर जा चुका है स्कोर. जीतने के लिए यहाँ से बची हुई 7 गेंदे और 15 रनों की जरूरत. अब तलवली स्पोर्ट्स को सोच विचार में डाल दिया है आतिश लोणे ने. चांगली बॅटिंग. 55 धावांची आवश्यकता होती 4 ओव्हर मध्ये आणि 2.5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 40 वर 4 गडी बाद. 4 विकेट सुरुवातीलाच गेल्यात, एका पाठोपाठ 1 विकेट गेल्या होत्या. परंतु खेळाडू कक्षामधून जो खेळाडू मैदानामध्ये येतो त्याच्या बॅट मधून षटकाराने प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत होताना पाहायला मिळालं. या ओव्हरचा शेवटचा चेंडू अतिशसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न सफल झाले होते. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 वर 4 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे कारण का अतिश लोणी खेळपट्टीवर आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकला ते दाखवलं गेलं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. खेळाडू कक्ष सध्या दाखवलं गेलं ऑन स्क्रीनवर, जिथे बॅटिंग करत असताना फडका संघ आहे आणि त्यांना आता 6 चेंडू मध्ये आहे. देखिए 3 ओवर के लिए कुल मिलाकर 17 मिनट खर्च किए और आखिरी ओवर के लिए आपको एक अतिरिक्त खिलाड़ी आपको सर्कल के अंदर. सिक्सर चली गई थी, उसका टाइमिंग कट किया आपको. यस, आखिरी ओवर में अब जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. खेल की शुरुआत होती भी 6 गेंदे 15 रन. छह गेंदे 15 रन, कुछ भी हो सकता है. 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन सामना करते हुए बैट्समैन निखिल, जो अभी तक 2 डॉट गेंदे खेल चुकी है, रेहान को आखिरी ओवर के लिए बुलाया है. देखिए अब तलवली ने भी कमर कस ली है, रणनीति को पूरी तरह से चेंज किया है. बीट हुए बैट्समैन निखिल, ये तीसरी गेंद डॉट हो रही है. प्रलक्ष मुरंजन की कमतरता अब कमी साफ नजर आती हुई. 5-15 कुछ भी हो सकता है. 5-6 गेंदे और 15 रन. रेहान ओवर द विकेट. फुल टॉस गेंद, क्या गेंद मैदान के बाहर. हो
कोशिश बढ़िया की थी लेकिन आखिरकार मस्तक पर दस्तक 6 रन। ऍक्शन रिप्ले पाहू शकतो कशा पद्धतीने फ्रंट फूट ओपन केलं, बॅटवर फुल टच घेतला, मिड विकेटच्या वरून हा षटकार ठोकला निखिलने. आता मात्र 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पहिल्या चेंडू निर्धावाला, त्यावेळीचा आवाज तलोली स्पोर्ट्सचा होता, परंतु आता आवाज तो बंद करण्यासाठी निखिलच्या बॅट मधून आलेला षटकार अगदी महत्वाच्या वेळेवर रेहानच्या विपक्षामध्ये. यस, फिर से इस बार लॉन्ग ऑन पर खेला है लेकिन खिलाड़ी मौजूद है और बैट्समैन आउट। ये 5वां विकेट गिरता हुआ निखिल के रूप में। आदित्य बाजिलने कुठेतरी सुरुवातीला घाई केली, फक्त 5 चेंडू फेस केले, 16 धावांचं योगदान दिलं. 4 ओव्हरची मॅच, तो कुठेतरी 1-2 ओव्हर खेळपट्टीवर राहिला असतं तर हे दृश्य वेगळं असतं, परंतु अजूनही मॅच सुरू आहे. यस, बाजिल का जल्दी आउट होना और निखिल के 3 डॉट गेंदे खेलने, क्योंकि बाजिल एक ऐसे बैट्समैन थे, वो मैच का पिक्चर कभी भी बदलने की क्षमता रखते थे, लेकिन उनको बहुत जल्दी उनको आउट किया था पहली ओवर में लतीफ ने. लेकिन आप गेंदे बची इस वक्त 3 और रन चाहिए इस वक्त 9. पेनल्टी के 2 रन आप देखिए किस तरह से महंगे पड़ रहे पड़गा टीम को. रेहान ओवर द विकेट, सलमान के लिए एलिवेशन नहीं बना है. आप गेंदे बची इस वक्त 2 और रन चाहिए 8. कुछ भी हो सकता है, मैच अभी भी बंद, लिफाफे की तरफ आगे चलते हो. साठलेली आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 7 धावा झाल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल, परंतु 2 धावांनी पडगा संघाला हार पत्करावी लागली तर पेनल्टीच्या 2 धावा कुठेतरी महागात पडतील या महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण का तो जिंकेल तो टॉप 5 मध्ये सी ग्रुप मध्ये पुढे जाईल. यस, 2 गेंदे और रन चाहिए इस वक्त 8. 2-8, कुछ भी हो सकता है. बहुत कीमती गेंद डालने के लिए तैयार होते हुए रेहान. हवा में खेल दिया है, खिलाड़ी मौजूद है और आउट. अब शोर उभरता हुआ तलवली के समर्थकों का. लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ऑन साइडला बॅट फिरली होती, ताकद झोपली होती, परंतु टायमिंग आणि एलिव्हेशनची कुठेतरी कमतरता होती आणि या ठिकाणी 6वा गडी बाद होत असताना पडगा टीमचा आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावांची गरज. इथे षटकार जरी आला तरी त्या 2 धावा पेनल्टीच्या मागात पडत असताना पडगा टीमला म्हणजे तुमचा 12वा प्रतिनिधी किती महत्वाचा असतो ही स्पर्धा हा सामना सांगून देतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी प्रत्येक स्टँड मध्ये आदित्य प्रेक्षक पाहायला मिळतात. यस, देखिए अब एक गेंद और जीतने के लिए 8 रन की जरूरत. 12th मैन ना होने के कारण ये देखिए क्राउड्स को दिखाया जा रहा है. सचिन घोड़विंद स्टैंड में जो दर्शक बैठे इस वक्त उनको दिखाया जा रहा है और वाकई में साजिद शेख की तारीफ करनी होगी. भले ही उनकी टीम खेल रही लेकिन उन्होंने सीधा पैनलाइज किया गया था उनकी खुद की टीम को, जबकि उनके 12th मैन नहीं थे. साजिद शेख यांनी सांगितलं की त्या 2 धावा पेनल्टीच्या द्या, त्याचा मनाचा मोठेपणा आहे. मॅच अजून संपलेली आहे का? तर यस, मॅच संपलेली आहे. निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर टॉप 5 मध्ये पोहोचत असताना तलोली स्पोर्ट तलोली संघ अभिनंदन.